नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 100 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं की ही न्यायव्यवस्था काही कांची रखील झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. गर अण्णाभाऊ साठे यांनी 100 वर्षापूर्वी काढले होते आणि त्याची प्रचिती देखील आपल्याला आज पाहायला मिळते. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात ही चर्चा होऊ लागली आहे की पुण्यातील अपघातग्रस्त त्या 2 तरुणीला न्याय कधी मिळणार. ही घटना आपल्याला माहितीच आहे, ती काही वेगळी सांगण्याची गरज नाही. एक अल्पवयीन 17 वर्षाचा तरुण पबमधून दारू पिऊन आपल्या आलिशान गाडीत तब्बल 3 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये, तर 18 वर्षाखाली भारतामध्ये लायसन्स मिळत नाही, त्यामुळे त्याच्याकडे लायसन्स असण्याचा प्रश्नच नाही किंवा त्याला गाडी चालवता येते की नाही याची देखील शाश्वती नाही. ती गाडी त्याचा ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती होती, मात्र पबमधून जेव्हा तो बाहेर निघाला तेव्हा त्याने गाडी स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि ड्रायव्हरला बाजूला बसवले. प्रत्यक्षदर्शींनी तर असं सांगितलं आहे की ही गाडीचा वेग हा 200 ते 240 प्रति तास एवढा होता. तुम्ही समजू शकता की किती वेगाने ही गाडी पुण्याच्या रस्त्यावरती धावत होती. IT क्षेत्रामध्ये काम करत असलेले 2 तरुणी राहायला मूळचे मध्य प्रदेश येथील आहेत, म्हणजे अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्टा. पण तरुणीला या भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने उडवले. पल्सर बाईकवरून प्रवास करणारे हे दोन तरुणी जागीच ठार झाले. तर हा सर्व घटनाक्रम घडल्यानंतर त्याला न्यायव्यवस्थेने दिलेल्या न्यायाविषयी आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रकरणावरती 4 अशा गोष्टी घडल्या आहेत की त्या अत्यंत धक्कादायक आहेत. पहिल्यांदा तर जेव्हा या तरुणाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेले तेव्हा तर यांनी कबुली अशी दिली की मी गाडी चालवतच नव्हतो, आणि दावा तर असा केला जातो की येथील स्थानिक आमदारांनी देखील त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये त्याच रात्री पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तो तरुण स्वतः सांगत होता की मी गाडी चालवत नव्हतो. अनेक त्याचे मित्र देखील हे सांगत होते की ड्रायव्हर हा तो तरुण चालवत नसून त्यांचा ड्रायव्हर म्हणजे जो गाडीचा ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर चालवत होता. मात्र जे काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि पोलिसांनी त्यांना दाखवलं बिल्डर अग्रवाल यांचा मुलगा चालवत होता. तेव्हा कुठे चालून पोलिसांनी त्या मुलावरती गुन्हा दाखल केला. पिलेले होते, दोन्ही पिलेले होते, तिन्ही मुलं पिलेले होते, 40च्या आसपास होते. त्याने ना तो एवढ्या स्पीडने आला होता की क्रॉस वारा ना पार माणसं पुढे जात होते एवढ्या स्पीडने, म्हणजे तिथनं ठोकन म्हणजे ठोकणारच असता, पण त्याने तिथं लोकांना वाचवत या साईडला आला होता. त्याला तिथनं कंट्रोल. ही तर सगळ्यात मोठी पहिल्यांदा धक्कादायक बाब म्हणावं लागेल. त्यानंतर त्या मुलाने दारू घेतली होती आणि दारू घेतली असताना देखील त्या मुलाची ब्लड टेस्ट ही दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत केली गेली नाही. आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं. करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा. आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय. कुठल्या तर तो बाल सुधारगृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती, पण अशा तुकडे पडले त्याला हा मुलीच्या आणि मुलाच्या, अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं. नंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली. अर्थातच 4 वाजेनंतर त्याच्या रक्तामध्ये कुठलेही दारूचे अंश सापडले नसतील, हेही तेवढं खरं आहे. मात्र तो दारू पिलेला होता हे देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. निवडून देते जनता आणि काम होते बिल्डरचं. बिल्डरसाठी आमदार काम करतोय का? पुन्हा बदनाम होईल, पुण्याला कोणी यायला मागणार नाही. त्यानंतर जेव्हा तो पोलीस कोठडीमध्ये होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी आणलेला पिझ्झा आणि बर्गर, आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या आईवडिलांनी पोलिसांमार्फत चक्क त्याला पिझ्झा आणि बर्गर हा पोलीस कोठडीत नेऊन दिला. 2 जणांचा जीव घेतो आणि त्यासाठी त्याचे आईवडील चक्क पिझ्झा आणि बर्गर तेही पोलिसांमार्फत त्याला खायला देतात. आणि चौथी धक्कादायक बाब म्हणजे या मुलाला केवळ 300 शब्दांचा एक निबंध आणि 15 दिवस पोलीस हवालदारासोबत वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी त्याला उपस्थित राहावं लागेल. एवढीच शिक्षा ठोठावून याला तब्बल 12 तासांमध्ये जामीन देण्यात आला. विचाराने जर विचार केला तर एका युवकाने 2 जणांचा जीव घेतला आणि त्याला शिक्षा काय, तर फक्त 300 शब्दांचा निबंध आणि 15 दिवस पोलीस हवालदारासोबत वाहतुकीचं नियोजन करणे. एवढं असताना देखील या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न हा राजकीय क्षेत्रातून त्याचबरोबर पोलिसांकडून देखील करण्यात आला. अशी देखील मुलगा असताना आणि पैशाचा दबाव असताना जर न्यायव्यवस्था अशा 2 जणांचा जीव घेणाऱ्या व्यक्तीला जर सोडत असेल, इथला न्याय हा जनसामान्यासाठी आहे का नाही हा प्रश्न मोठा आहे. तर इथली न्यायव्यवस्था ही जनसामान्यांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी आहे हा मोठा प्रश्न आहे. यात
ज्या 2 जणांचा निष्पाप जीव गेला त्यांची काय चूक होती, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. याच विरोधात आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील आवाज उठवला आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या टीआयची चौकशी व्हावी आणि त्याने काही यामध्ये कोणाकडून पैसे घेतले का किंवा त्याच्यावर कोणत्या राजकीय व्यक्तीचा दबाव आहे का याची देखील असे देखील सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. मात्र आता याचबरोबर सोशल मीडियावरून देखील या न्यायव्यवस्थेवरती टीका करण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते योगेश सावंत, त्यांना एक व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्या व्हिडिओ ट्विटमुळे त्यांना अनेक दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं. त्यांनी आता फेसबुकवरती अशीच एक प्रतिक्रिया लिहिली आहे. नेमकं ते काय म्हणत आहेत एकदा ते बघूयात. योगेश सावंत असं म्हणतात, मी फक्त एक व्हिडिओ ट्विट केला होता, तर मी 8 दिवस पोलीस कोठडीत होतो. माझ्यासारखे अनेक असतील, पण पुण्यात काल रात्री एका बिल्डरच्या मुलाने टाकी गाडीने चिरडून 2 लोकांचा जीव घेतला आणि आज दुपारी त्याचा जामीन सुद्धा झाला. सत्यमेव जयते म्हणायची सुद्धा लाज वाटते. अशा अनेक प्रतिक्रिया तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील की ज्यात अक्षरशः न्यायव्यवस्थेवरती लोक टीका करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता येत्या काळात या मुलावरती कुठली कारवाई होते का किंवा त्याच्या वडिलावरती कुठले कलम लावून कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र लोकांनी याचा तीव्र विरोध केला आहे आणि येत्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते या विषयासंदर्भात आंदोलन देखील करतील असं देखील बोललं जात आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की या 2 निष्पाप जीवांना न्याय मिळतो का की नाही. या पूर्ण घटनेविषयी आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.